नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। चला तर शोधयात्रेला निघूया। आज एक अगदी वेगळी शोधयात्रा घेणार आहोत समजून। एकोहम बहुश्याम असं परमात्म्याच्या मनात आलं। परमात्मा म्हणजे कोण? सर्वव्यापी जे चैतन्य आहे, सर्वव्यापी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला आपण काहीतरी तर नामाविधान दिलं पाहिजे ना। मग त्या सर्वव्यापी ऊर्जेलाच परमात्मा म्हटलं जातं। कारण आत्मा म्हणजे आपल्याला ऊर्जा जी प्राप्त होते, जाणवते, त्या ऊर्जेला आपण आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, जीव, प्राण अशी वेगवेगळी नावं देतो। त्यामुळे तो आत्मा माझ्याच देहाच्या अणुरेणूमध्ये आहे, ओळखीचा झालेला असतो। मग तो आत्मा, मग त्याहीपेक्षा प्रत्येकामध्ये असणारा आत्मा आहे आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ स्वाभाविक आहे, त्याला परमात्मा म्हणायचं। मग ह्या परमात्म्याला, ह्या चैतन्याला नानाविध रूपाने, कारण त्याला आकारच नाही आहे ना, कोणताही आकार तो परमात्मा धारण करू शकतोय, निराकार आहे, अव्यक्त आहे, त्यालाही व्यक्त व्हावंसं वाटायला लागलं, नानाविध रूपांनी नटावं वाटायला लागलं, वेगवेगळे आकार धारण करावेत प्रत्यक्षात असं वाटायला लागलं। आणि मग तो संकल्प सिद्धीला नेणार कसा? विशिष्ट आकार मिळणार कसा? मातीचा लगदा असेल तर त्यातून शिल्प घडवायचं असेल तर आणखी कोणाची तरी मदत लागते ना, माती नाही ना आपला आपण शिल्प बनवू शकत। जे कोण मदत करणारं असतं त्याला आपण शिल्पकार म्हणतो। तसं या परमात्म्याला वेगवेगळ्या विशिष्ट आकारांमध्ये स्थापित करायचं असेल तर कोणाची तरी मदत हवी निश्चितच। मग परमात्म्याने प्रकृतीची मदत घ्यायचं ठरवलं। ही प्रकृतीसुद्धा आदिशक्ती, ती पण अव्यक्त, ती पण अनादी, पण ती सुद्धा जाणीवेत असणारी। म्हणून परमात्म्याने प्रकृतीलाच आवाहन केलं आणि आपला संकल्प व्यक्त केला। एकोहम बहुश्याम। प्रकृती म्हणाली मी तर सहाय्य नक्कीच करेन, पण माझ्या अटीवर मी सहाय्य करेन। परमात्म्याला संकल्प तर पूर्त करायचा होता, मग प्रकृतीची अट मान्य केली। प्रकृती म्हणाली, जसं बघा शिल्पकार त्या मातीच्या लगद्यापासून शिल्प करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या साधनांची गरज लागते ना, ती साधनं वापरावी लागतात। अगदी साधा मातीचा घट बनवायचा असेल तर थापटणं वापरावं लागतं, बाहेरून थापटायला, आतून आधार द्यायला साहित्याची गरज असते। पुन्हा गर 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 फिरणारं चाक आवश्यक असतं, आहे ना हे सगळंच। तसं प्रकृती म्हणाली, मी सुद्धा माझ्याजवळ जे साहित्य आहे त्याचा उपयोग मी करणार, त्याशिवाय आकार कसा येईल? वेगवेगळे विविध वैविध्य आणायचं असेल आकारांमध्ये तर मला तसं साहित्य वापरावं लागणार। आणि परमात्म्याचा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी प्रकृतीने कोणती साधनं वापरली असतील? ओळखलीत ना? बस सत्व, रज आणि तम या 3 गुणांना तिने बोलवलं
आणि तुमची मदत मला लागणार आहे. तुम्ही साहित्य म्हणून माझ्यासोबत राहायचं आहे बरं. आणि मग ह्या 3 गुणांच्या मदतीने प्रकृतीने त्या परमात्म्याला वेगवेगळ्या आकारांमध्ये नटायला सजवायला सुरुवात केली. पण परमात्मा तर अव्यक्त, अविनाशी आणि व्यापक. मग त्याला आवरण घालणार कसं? ह्या 3 गुणांच्या मदतीने ते काम प्रकृतीला होईना. प्रकृती पण अनादी आहे, पण हे 3 गुण त्यांना मर्यादा आहेत ना. म्हणून मग परमात्म्याने स्वतःच निश्चय केला संकोचित व्हायचं. त्या गुणांच्या जेवढी क्षमता आहे त्यानुसार आपण संकोचित होत राहायचं. आणि त्यानुसार परमात्मा स्वतः संकोचित होत गेले. आणि मग प्रकृतीने या 3 गुणांच्या मदतीने त्या परमात्म्याला नटवायला सजवायला सुरुवात केली. पण ही सुरुवात करताना सर्वप्रथम जो बंदिस्त आकार सिद्ध झाला, स्वतः थोडीच प्रकृती हे सगळं काम करत बसणार आहे. एवढी रूपं नटवायची सजवायची, तर ते काम करायला आणखी कोणाची तरी मदत लागणारच आहे ना. मग ती मदत कोणाची घ्यायची ठरलं माहिती आहे? ज्याची प्रथम उत्पत्ती केली गेली त्याच्यावरच ते दायित्व सोपवायचं. असं परमात्मा आणि प्रकृती ह्या अद्वयानी निश्चित केलं. आणि माझी प्रथम उत्पत्ती झाली त्यालाच सृष्टीच्या उत्पत्तीचं दायित्व सोपवून दिलं. हे इतकं सोपं नाही बरं घडलेलं. 2-4 वाक्यात आपण ऐकलेत. प्रत्यक्षामध्ये परमात्म्याने आपला दृढ संकल्प प्रकृतीला मान्य करायला लावणं, प्रकृतीने ह्या 3 गुणांच्या संगतीने काम करायला सुरुवात करणं, परमात्मा संकोचित होत जाणं, हे सगळं सोपं कसं असेल? आणि अगदी आत्ता बोलल्यावरती जी काय 8-10-2-5 मिनटं झाली असतील तितक्या चटकन घडलं असेल. केवढा तरी काळ जावा लागला असेल ना या सगळ्यामध्ये. आणि मग हे दायित्व ज्याच्यावर सोपवायचं ठरलं, जसं परमात्मा हे नामाभिधान आहे, प्रकृती हे नामाभिधान आहे, सत्व रज तम ही गुणांची वेगवेगळी नामाभिधानं आहेत, तसंच हा पहिला साकार झालेला जो घटक आहे त्यालाही नामाभिधान मिळालं, ब्रह्मदेव. आणि ह्या ब्रह्मदेवावरती हे दायित्व सोपवायचं असं निश्चित केलं गेलं. पण ब्रह्मदेवावर दायित्व सोपवायचं तर त्या ब्रह्मदेवाला काम कसं करायचं हे कुठे शिकवलं आहे, हे कुठे माहिती आहे? त्यामुळे ब्रह्मदेवानी जेव्हा आपलं दायित्व जाणून डोळे उघडले त्यावेळी त्याला चहूबाजूला केवळ आणि केवळ काळोख अंधकार दिसला. या अंधकारात पुढे वाटचाल करायची कशी? आपल्यासाठी जे दायित्व सोपवलं गेलं आहे, जसं प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये DNA आणि त्याच्यावर असलेले क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्र, आणि त्या गुणसूत्रावरती आपली पहचान ओळख लिहिलेली असते ना, त्याच्यावरूनच पुढचा सगळा ट्रेस घेतला जातो ना. तसं या ब्रह्मदेवाला आपलं दायित्व तर समजलं, सृष्टीची उत्पत्ती करा, पण कशी, कुठे जायचं, काय करायचं ते कुठे कळतंय? कारण चहूबाजूला केवळ आणि केवळ अंधकार. तेव्हा ब्रह्मदेव पुन्हा डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहिले जसे आधी होते. किती वेळ ध्यानस्थ बसले नाही माहिती, कारण कालगणना होतीच कुठे. तेव्हा केवळ आणि केवळ ध्यानस्थ बसून राहिले, समोरचा काळोख दूर होण्यासाठी प्रतीक्षा करत राहिले. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा
ध्येय गवसेपर्यंत, ध्येयाची वाट नजरेला येईपर्यंत आपल्यालाही असं निश्चयपूर्वक ध्यानस्थ बसावंच लागतं. पण आपण ध्यानस्थ नाही बसत, आपण अस्वस्थ बसतो. तोच तर फरक आहे. म्हणून ते ब्रह्मदेव आहेत. अंधार दूर केव्हा होईल याची वाट बघत असताना अचानक एकदम तेजाचा कल्लोळ त्यांच्या समोर आला आणि त्या तेजाच्या कल्लोळाबरोबर काही स्पंदनं त्यांना ऐकायला मिळाली. ह्या स्पंदनाचा आविष्कार त्यांनी कसा करून घेतला? त त त त त त त. आजही एखादे वाद्य जेव्हा सूर लावले जातात, स्वर लावले जातात किंवा नुसताच नाद त्या वाद्यातून उत्पन्न होतो, ध्वनी म्हणा, नाद म्हणा, त्यावेळी त्या नादाला आपण आपल्या परीने कुठला तरी अक्षर देतो, नामाभिधान देतो. तसं ब्रह्मदेवानी जी स्पंदनं त्यांना ऐकू आली त्याला त्यांनी त त त त त. अजून तेजाचा कल्लोळ सामोरा आहेच, तोपर्यंत अजून वेगळा नाद कानावर आला. प प प प प. संगीतामध्ये पचं महत्त्व वेगळं माहिती आहे आपल्याला. सा प, पण इथे त प. आणि मग ब्रह्मदेवाला डोळे उघडून विचारावंसं वाटलं की हे जे माझ्या कानावर नाद येत आहेत याचा नेमका अर्थ काय आहे, मी काय करायचं आहे, पुढची वाट कोणती चोखाळायची आहे, कशी चोखाळायची आहे, हे विचारेपर्यंत प्रत्यक्षामध्ये तो तेजाचा कल्लोळ अंतर्धान पावला. ब्रह्मदेवानी जाणलं आपणच आता निश्चय करायला हवा, आपणच आपली वाट शोधून काढायला हवी. सुरू झाली शोधयात्रा. आणि ब्रह्मदेवानी जो नाद कानावर आला होता त्यातून त्यातून मर्म जाणलं की तप तप तप. आपलं आचरण तप समान असलं पाहिजे. तपश्चर्या. ब्रह्मदेवानी आता ध्यानस्थ नाही बसले, आता सुरू केली संकल्पित तपश्चर्या. ध्यानस्थ बसणं वेगळं आणि तपश्चर्या वेगळी. तपश्चर्येमध्ये संकल्पित झालेली व्यक्ती असते. ब्रह्मदेवांना आपलं दायित्व समजलं होतं, आपल्याला सृष्टीची उत्पत्ती करायची आहे, त्यासाठी आपली निर्मिती आहे. त्यामुळे आता तप आचरताना संकल्प दृढ केला आणि सृष्टीच्या उत्पत्तीचा वेध घ्यायचा आहे, त्या मार्गावर चालायचं आहे, हे ध्यानात घेऊन तपश्चर्या आरंभली. पुन्हा किती काळ लोटला असेल नाही माहिती, पण हळूहळू हळूहळू तपश्चर्येचं फलित सामोरं यायला लागलं. आणि मग ब्रह्मदेवाला सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी आपण प्रार्थना करायला हवी हे लक्षात आलं. मग प्रार्थना करायची कोणाची? ज्यांनी आपली उत्पत्ती केलेली आहे त्यांच्याच पदी लीन व्हायचं आहे, त्यांच्याच कडून प्रेरणा घ्यायची आहे, त्यांच्याच कडून वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन घ्यायचं आहे. हे तपश्चर्येचं फलित म्हणून पुन्हा ध्वनित झालं. आणि मग ब्रह्मदेवानी ध्वनित संदेशानुसार ज्यांनी आपली उत्पत्ती केली आहे त्यांचाच मागोवा घ्यायला प्रारंभ केला. आणि मग परमात्मा आणि प्रकृती हे अद्वय त्यांच्यावर कृपावर्षाव करत झालं
आणि त्यांनी कशा प्रकारे सृष्टीची उत्पत्ती करावी याविषयी मार्गदर्शन मिळालं. आणि मग ब्रह्मदेवांकडून या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सुरुवात कोणाची झाली, प्रथम जीव कोणते, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंच आहे. पण मुळात रहस्य कळलं. अक्षर आपण ज्याला म्हणतो ती अक्षर म्हणजे जी नाश पावत नाहीत त्यांना अक्षर म्हटलं जातं ना. मग हे जे ध्वनी कानावर आले त त त प प प ही आजही आपल्या देवनागरी लिपीमधली अक्षरच आहेत. त्याचा मागोवा घेत घेत आपण अशा प्रकारे तिथपर्यंत पोहोचू शकतो. आपलं प्रत्येक अक्षर. आणि गंमत माहिती आहे, 10व्या अध्यायामध्ये स्वतः भगवंतांनीच सांगून दिलंय, अक्षराणाम अकारः अस्मि. अक्षरांमध्ये हे अक्षर मी आहे. म्हणजे आपली जी लिपीतली अक्षरं आहेत ना, ही अक्षरं का सनातन आहेत, का अव्याहत चालू राहणारी आहेत, त्याचं हे रहस्य आहे बरं. ब्रह्मदेवाला पहिली अक्षरं ऐकायला आली ध्वनित होऊन स्पंदनांद्वारे. ज्याचं ज्ञान, ज्याचं आकलन त्यांना झालं, कारण सृष्टीची निर्मिती त्यांच्याद्वारे व्हायची होती ना, त्यासाठी संकल्पित तपश्चर्या आवश्यक होती. म्हणूनच ती अक्षरं कदाचित त्यांना उलगडली असावीत. तेव्हा आपल्याला सुद्धा अशी काही रहस्य उलगडून घ्यायची असली आयुष्यात, तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारे विनीत राहून त त त त प प प बस दृढतापूर्वक तपश्चर्या करायला हवीच ना. चला तर मग बघूया आपणही जीवनात अशी कोणती तपश्चर्या संकल्पित होऊन करू शकतो का. कारण आपल्यालाही काहीतरी दायित्व देऊनच पाठवलं असणार ना. ते दायित्व कोणतं दिलं आहे हे उलगडण्यासाठी ध्यानस्थ म्हणजे काय करायचं, डोळे मिटून नाक धरून बसून नाही राहायचं आहे. सातत्यपूर्वक आपल्या क्षमतांचा वेध घ्यायचा आहे. आणि ह्या क्षमता मला विकसित कशा करता येतील याचं चिंतन मनन करायचं म्हणजे ध्यान. आणि मग त्यातून आपोआप त त प प आचरणाचे मार्ग आपल्या सामोरे येतील. कोणाला बालवयातच हे उलगडून जाईल, कोणाला यौवनात उलगडेल, तर कोणाला जरावस्था सावलीसारखी सामोरी आल्यावर सुद्धा उलगडू शकतं बरं. घेऊया आपल्या जीवनाचा वेध आणि शोध आपणच. कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा हां. लाईक करा, शेअर करा आणि हो, आपला चॅनल सबस्क्राईब केला आहेत ना, नसेल तर करा हां. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया शोधयात्रेच्या पुढच्या टप्प्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.